न्यायालयात समाधीस्थळावर येऊन आपल्या बहिणीशी चर्चा करू असे मान्य करणाऱ्या बाबा कल्याणी यांनी गुरुवारी समाधीस्थळावर येण्याचे टाळून न्यायालयात नव्या वादाला तोंड फोडले. बाबा समाधीस्थळावर उपस्थित न राहिल्याने गुरुवारी सुगंधा हिरेमठ यांच्या वकिलांनी न्यायालयात प्रचंड नाराजी व्यक्त केली. अखेर बराच वेळ वकिलांमध्ये झालेल्या वादविवादांनंतर बाबा कल्याणी यांनी सुगंधा यांच्याशी पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेण्याचे मान्य केले. पुणे दिवाणी न्यायालयात सुगंधा हिरेमठ आणि बाबा कल्याणी यांच्यातील खटल्याच्या सुनावणी दरम्यान दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये तीव्र वाद झाला. आईच्या समाधीच्या बांधकामावरून सुगंधाने आपल्या भावाविरोधात दावा दाखल केला आहे. सुनावणी दरम्यान सुगंधाच्या वकिलांनी बाबा समाधी स्थळी न पोहोचल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान सुगंधा आणि तिचे पती जय हिरेमठ न्यायमूर्ती KM जयसिंघानी यांच्यासमोर उभे होते. 11 वाजता भेटायचं असं ठरलं होतं. त्यांचे बाबांचे लॉयर सुद्धा होते. त्यांच्यासमोरच ही बोलणी झालं होतं आणि पक्क झालं होतं. पण हे रेकॉर्डिंग केलं नव्हतं. आमच्या लॉयरनी त्यांना सांगितलं जजला आपण हे रेकॉर्ड करूयात. तेव्हा ते जज म्हटलं काही जरूर नाही, तुम्ही ठरवले आहात, तुम्ही सगळे आहात तर इथं भेटा तुम्ही. सो दॅट रेकॉर्डिंग इज नॉट देअर. बट त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गाडीहून म्हणजे वी केम बाय कार, ड्रो ऑल द वे. आय एम 73. दोन्ही भावांची घरं इथे आहेत, तरी पण मी हॉटेलमध्ये राहिले आणि ठरल्या ठिकाणी ठरल्या वेळी माझ्या टाईमप्रमाणे मी आले इथे. सो आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड दॅट ही इज नॉट टर्न्ड अप. अँड आता HUF करता ऑल्सो त्याला काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे फॉर डुईंग दिस फॉर द सिबलिंग्स वॉट एव्हर. अँड तो नाही करत आहे, त्याचं मला जरा फार दुःख वाटते. स्पेशली आईसाठी तरी त्यांनी येऊन हे सगळं सॉर्ट आउट करायला यायलाच पाहिजे होतं. जेव्हा माझी आई गेल्या त्याच दिवशी मी बाबाला मेसेज पाठवला होता की आपण अंत्यसंस्कार जरी केला तरी पण त्याची अस्थी जी आहेत त्या डॅडींच्या शेजारी घालूयात. पण त्याची मम्मीची तशी इच्छा होती की डॅडींच्या बरोबर मला राहायचं आहे शेवटी. आणि आपला स्वतःचा प्लॉट आहे बेरियलचा, तर मग तो म्हटला त्याला जागा नाही आहे, देर इज नो प्लेस. एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये म्हणलं एक छोट्या मटक्याला, अस्थीच्या मटक्याला जागा नाही. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड. तेव्हा पण मला खूप, पण त्याने ऐकलं नाही. आम्हाला डायरेक्टली ही सेंड मी द मॅप लोकेशन ऑफ दॅट इंद्रायणी रिव्हर चाकण चौक. तिथे सकाळी हजर हो म्हणून सांगितलं आणि तिथे त्यांच्या पुजारीकडून हे केलं. एनिवे आय वॉज नॉट इन अ कंडिशन टू फाईट विथ हिम ॲट दॅट मोमेंट. ऑलरेडी आय वॉज ग्रीफ स्ट्रिकन. म्हणजे आई गेल्यानंतर मग त्याच्याबरोबर ह्याच्यासाठी भांडायचं म्हणून मी तेव्हा आय डिडंट हॅव द इनफ स्ट्रेंथ ऑर माय awareness of my mind to somehow stop him from doing this. I'm still willing, even if he doesn't come and if he doesn't agree, I want to build a small samadhi after putting her some personal effects or whatever before the anniversary, you know. And at our cost, I'm willing to do it at my cost. I'm not expecting him or anybody else. They want to contribute, most welcome. Otherwise, I'm willing to do it at my own cost, provided I should get an access. And you see there is a lock and is under his control. I need to get an access to this property. कल्याणी प्रवक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री बाबा कल्याणी आणि श्रीमती सुगंधा हिरे यांच्या सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित बैठक होणार होती. मात्र या बैठकीसाठी ठिकाणावर एकमत न झाल्यामुळे दिवसभर ही भेट होऊ शकली नाही. कोर्टातील वादविवादाच्या दरम्यान न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांनी तटस्थ ठिकाणी भेटून वाद सोडवण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला. कोर्टाच्या या सल्ल्याचा मान राखून श्री बाबा कल्याणी आणि श्रीमती सुगंधा हिरेमठ यांनी गुरुवारी संध्याकाळी उशिरा भेट घेतली. या प्रकरणी कोर्टात 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मी बाबांना भेटले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी काशीमध्ये आमच्या पालकांसाठी एक समाधी बांधली आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले, कारण बाबांनी याआधी कोर्टात समाधीविषयी काहीही सांगितले नव्हते. तसेच त्यांनी यापूर्वी कोणत्याही पत्रव्यवहारात याबद्दल काहीच सांगितले नव्हते. जर ते खरे असेल तर मी जाऊन माझ्या पालकांना आदरांजली अर्पण करीन. त्यानंतर मी माझ्या भविष्यातील निर्णयावर विचार करेन, असे देखील सुगंधा हिरेमठ यांनी अधिकृत प्रेस नोटमध्ये नमूद केले. मी एंड ऑफ नोव्हेंबर डिसेंबरला बाबाला ईमेल करून पत्रांनी कळवलं होतं की आपण हे करूया, ती मम्मीची इच्छा आहे आणि तिची समाधी डॅडींच्या शेजारी व्हायलाच पाहिजे. तेव्हा आपण ह्याच्यावरती बसून एकत्र चर्चा करून तिची 2nd ॲनिव्हर्सरी यायच्या आधी, म्हणजे 25 फेब्रुवारीच्या आधी आपण हा निर्णय घेतला तर आपण करू शकू. पण त्या पत्राला त्यांनी असं उत्तर दिलं की नाही,
तिथे नाही करायची आहे, तुम्ही ते पार्वती निवासमध्ये करा, म्हणजे वेअर शी वॉज स्टे. पण मी परत लिहिलं की ते पार्वती निवासमध्ये करण्यात काय अर्थच नाही आहे. मग ती मम्मीची इच्छा होती की तिला डॅडींच्या शेजारी हवी आणि आपला फॅमिली प्लॉट, बेरियल फॅमिली प्लॉट असताना वाय शी शुड बी बेरिड देअर. तिथे नाही करायचं. पण त्याला त्यांनी काही उत्तरच दिलं नाही. मग किती दिवस थांबायचं नाही. ॲनिव्हर्सरी जवळ यायला लागली, मग मी शेवटी कोर्टाकडे धाव घेतली, म्हणून समाधी सूट केला. नाहीतर हा समाधी सूट काही केलाच नसता. तेव्हाच त्यांनी ऐकलं असतं माझं. ती सूट करायची जरूरच नव्हती.